सगळ्यांचं लक्ष आता गाडीत असलेल्या इशितावर होतं. साडीत असलेली मुलगी बघून चेहऱ्यावर गोंधळलेले एक्सप्रेशन्स होते आणि प्रश्नार्थक नजरेने आर्यनकडे पाहत होते. हिमांशूने नजरेनेच काय प्रकार आहे असं विचारलंही, पण आर्यनने त्याचा प्रश्न नजरअंदाज केला. गाडीकडे पाहत त्याने हात करून तिला बोलावलं, पण आता बाहेर सगळ्यांसमोर जायचं या विचाराने इशिताला धडकी भरली होती. त्याच्या फॅमिलीला ती पहिल्यांदा बघत होती, त्यामुळे घाबरून मनातच बडबड करत होती. यांचं डोकं फिरलंय का? मला का बोलवतायत? खरंच बायको म्हणून ओळख करून देणार की काय? देवा, गणपती बाप्पा, मला या रावण कुमार बरोबर, या कडू कारल्या बरोबर आयुष्य अजिबात नाही काढायचंय. प्लीज तूच काहीतरी कर. आर्यन ती येत नाही म्हणून रागातच 2 पावलं मागे गेला आणि दरवाजा उघडला. इडियट, कळत नाही बाहेर ये म्हणून सांगितलेलं? डोंट क्रिएट सीन, गप्प बाहेर ये. दात ओठ खाऊन शक्य तितके शांत भाव चेहऱ्यावर ठेवत तो म्हणाला, कारण त्याची फॅमिली त्या दोघांकडेच बघत होती. डोंट कॉल मी इडियट मिस्टर देशमुख. रागच आला तिला. ती काय कोणी अडाणी मूर्ख नव्हती की हा अपमान करत होता, पण तिचं बोलणं नेहमीसारखं त्याने मनावर घेतलंच नाही आणि तिचा हात पकडून बाहेर ओढलं. आता सगळ्यांसमोर काही बोलता आलंच नाही तिला. राग मनात दाबून ओठांवर खोटं खोटं हसू ठेवून ती बघत होती. त्याच्या हातातला हात सोडवून घेतला तिने. मॉम, आजी, हे इशिता. ब्रो, डोंट टेल मी ही तुझी वाईफ आहे, आरव मध्येच म्हणाला आणि इशिताला ठसका लागला. आर्यनने एक रागीट कटाक्ष आरववर टाकला. तसा बिचारा हिमांशू मागे जाऊन लपला. आरवीची बेस्ट फ्रेंड आहे, आपल्याच ऑफिस मध्ये जॉब करते. मी येत असताना रस्त्यात तिच्या गाडीचा अपघात झालेला दिसला म्हणून सोबत घेऊन आलो. आणि बॅड न्यूज ही की तिच्या हॉस्टेलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, सो इतक्या रात्री तिला एकटीला कसं सोडायचं म्हणून मी इथेच घेऊन आलोय. दॅट्स ऑल. काही दिवस राहील इथे. इतकं बोलून तो आत निघूनही गेला, जणू पुढच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तर देण्याची त्याची इच्छा नव्हती. अरे पण तू होता कुठे? आजी म्हणाली, पण त्याने मागे वळून पाहिलं नाही. प्रकाश यांनी एक नजर इशिताकडे टाकत आत निघून गेले आणि त्यांच्या मागे यामिनी. त्यांच्यासाठी जणू इशिता मॅटर करतच नव्हती. एका साध्या एम्प्लॉईला इतकं महत्व देणं बहुतेक त्यांच्या स्वभावात नव्हतं. काय ग नाव तुझं? इशिता. तिने पुढे येत त्यांचा आशीर्वाद घेतला. हिमांशू तिला नोटीस करतच होता. काहीतरी फिशी वाटत होतं. छान आहे हो नाव, आणि दिसतेस सुद्धा गोड, सुंदर आहेस. चल आता, नाहीतर रात्रभर बाहेर राहिली तरी कोणी पाहायचं नाही. आजीला बहुतेक त्यांच्या घरच्यांचा स्वभाव माहित होता. हाय, मी आरव, तुमच्या बॉसचा छोटा भाऊ. आरवने समोर येत स्वतःची ओळख करून दिली. इशिता पाहून हसली फक्त. हाय हाय, काय स्माइल आहे. यू लुक ब्युटिफुल. आणि सुंदर मुली मला नेहमीच आवडतात, आरव म्हणाला आणि इशिता गोंधळून गेली. पास झाली मस्करी. आर्यनने बघितलं तर काय काय होईल हे मी सांगायला नकोय. चला आता, रिलॅक्स. त्याला मस्करी करायची सवय. आरवला आत घेऊन जात हिमांशू शेवटचं वाक्य इशिताकडे बघत म्हणाला. तशी पुन्हा ओठ रुंदावत ती हलकी हसली. आजीचा हात पकडून आत आली. लग्न झालं होतं, पण ना गृहप्रवेश ना स्वागत होतं. मनातच एक सुस्कारा सोडला. उगाच त्या नात्याचा विचार करायचा नाही हे मनाला ठणकावून त्याने सांगितलं आणि अखेर घरात पहिलं पाऊल ठेवलं होतं. आरव हिमांशू बरोबर आधीच आत निघून गेला होता. साहेब, ताईसाहेब पोहोचला सुखरूप. प्रतापराव यांच्या माणसांनी गावी खबर पोहोचवली होती आणि त्यामुळे इथे प्रतापराव निश्चिंत झाले. इशिता आजी बरोबर घरात आली. आत येतात समोरच्या हॉलवर नजर पडली आणि एक क्षण स्तब्ध झाली. मोठा ओपन स्पेस हॉल. एका बाजूला पूर्ण काचेची भिंत, जिथून बाहेरचा नजारा सहज दिसत होता. कानावर समुद्राच्या लाटांचा हलका आवाज पडत होता आणि त्यावरून तिने अंदाज लावला की जवळच समुद्र असेल. वरती लावलेले ते क्रिस्टल झुंबर त्या हॉलची शान वाढवत होते. उंची फर्निचर, महागड्या पेंटिंग्सने घर सजवलं होतं. समोरच वर जाण्यासाठी स्टेअर्स होत्या. आधुनिक कलेचा सर्वोत्कृष्ट नमुना होता त्यांचं घर. 1-2 नोकरांची झलक दिसत होती, जे आपल्या युनिफॉर्म मध्ये वावरत होते. देशमुखांची श्रीमंती पाहता क्षणी कळून येत होती. तीही काही साधारण घरातली नव्हती. गावाकडे घरंदाज घराणं होतं त्यांचं. घरातल्या प्रत्येक वस्तूत एक पारंपरिक शैली दिसत होती. प्राचीन वस्तू, अगदी किमती आणि मौल्यवान अशा कित्येक गोष्टींनी तिचं घर सजलेलं होतं. आणि इथे मॉडर्न लुक होता, हाच काय तो फरक. पण इतक्या मोठ्या घरात मात्र घरातले काही नजर आले नाही. सगळेच आपापल्या रूम मध्ये निघून गेले होते. ए शिला, या मॅडमना गेस्ट रूम दाखव आणि काही हवं नको ते बघ.
आजीने एका मेडला आवाज दिला, बाळा जा, तिच्या बरोबर जा, मी इथेच खालच्या रूम मध्ये आहे. जास्त वेळ उभं राहायला जमणार नाही. काही असेल तर या शीलाला सांग. आजी म्हणाल्या आणि हो मध्ये मान हलवून इशिता त्या मेड बरोबर वरच्या मजल्यावर असलेल्या रूम कडे निघाली. बघितलंस कशी बघत होती या घराला? यामिनी, मी सांगतो, या साधारण घरातल्या मुली पैशांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. काय म्हणून आर्यनने तिला इथे आणलं असेल? प्रकाश देशमुख यांना इशिताचं येणं खटकलं होतं. आपल्या बेडरूमच्या विंडो मधून दोघे तिलाच पाहत होते. ती घर पाहत असताना तिच्या डोळ्यातली चमक बघून यांनी तिच्याबद्दल चुकीचा ग्रह करून घेतला होता. मुळात त्यांची चूक नव्हतीच. त्यांना माहीतच नव्हतं ना की इशिता साधारण नाही. मनात आणलं तर हे घर सुद्धा विकत घेणाऱ्या बापाची मुलगी होती. पण सध्या तरी इतक्यात ही गोष्ट त्यांना माहीत पडणार नव्हती, म्हणून तिच्याबद्दल विचार असेच राहणार होते त्यांचे. रिलॅक्स, मी बोलते आर्यन बरोबर. प्रकाश, तुम्ही उगाच जास्त विचार करताय असं मला वाटतंय. थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. तिची सोय झाली की जाईल ती मुलगी. आणि तो आर्यने कोणालाही जवळ नाही करणार तो. आर्यनची आई त्यांना समजावत म्हणाल्या. प्रकाश संशय घेत होते तसं त्यांना तरी आता काही वाटत नव्हतं. मुळात आर्यन इतक्या साध्या मुलीचा विचार करणार नाही याची जणू त्यांना खात्री होती, म्हणून त्या रिलॅक्स होत्या. काहीही कर, मला रिस्क नकोय. आरवी आली की लगेच त्या दोघांच्या लग्नाचं बघायचं. तुला माहितीये ना हे लग्न होणं किती गरजेचं आहे आपल्यासाठी. त्यामुळे मेक शुअर की या मुलीमुळे काहीही गोंधळ होणार नाही. प्रकाश रागात बोलून निघून गेले. इशिताला पाहून काही चांगली फिलिंग आली नव्हती. यामिनी मात्र आता पुढे काय करायचं याचा विचार करत होत्या. त्यांना पटलं नसलं तरी प्रकाश यांच्या बोलण्याकडे त्या दुर्लक्ष करणार नव्हत्या. आर्यनवर विश्वास होता तरी इशिता त्यांच्यासाठी अनोळखी होती, म्हणून तिच्यावर विश्वास ठेवायला मन धजावत नव्हतं. प्रकाश उगाच जास्त विचार करतायत. आर्यनचा स्वभाव माहित नाही का? कोणाला मदत करताना तो विचार करत नाही. आणि त्यात ती मुलगी आरवीची फ्रेंड आहे म्हणे. मग काय, जिथे विषय आरवीचा असतो तिथे साहेबांना दुसरं काही सुचत नाही. तरी प्रकाश म्हणतायत त्यामुळे मी काढेन तिची माहिती. यामिनी आपल्या मुलाला ओळखत होत्या, त्यामुळे त्यांना यामध्ये काही विचित्र वाटलं नाही. तरीही प्रकाश म्हणतायत म्हणून त्या माहिती काढणारच होत्या. सांगणार आहेस का कुठे होतास तू? आणि ती मुलगी? हे बघ, खरं खरं सांग, खोटं ऐकायचं नाहीये मला. हिमांशू नजर रोखत आर्यनशी म्हणाला. मित्र होते तेही जिगरी. न बोलता एकमेकांच्या मनातलं चांगलं ओळखू शकत होते. त्यामुळे आर्यनने जे खाली सांगितलं ते हिमांशूला अजिबात पटलं नव्हतं आणि त्याचंच सत्य जाणून घेण्यासाठी तो उतावळा झाला होता. आर्यन नुकताच फ्रेश होऊन आला होता. आपल्या अंगावर व्हाईट शर्ट चढवत तिरपा कटाक्ष टाकलाच हिमांशूवर त्याने. खाली सांगितलं ते ऐकलं नाही, तेच खरंय. आणि विश्वास बसत नसेल तर आय डोंट केअर. किंचित खांदे उडवले आर्यनने आणि ब्लॅक ट्राउझर काढून अंगावर चढवली. हिमांशू आत्ताही नजर रोखून होता. डोंट लुक ॲट मी लाईक दॅट, आर्यन जबडा घट्ट करत म्हणाला. हिमांशूने समोर येत त्याची कॉलर पकडली. हिमांशू, नो मीटिंग आहे माझी. आधीच खूप लॉस झालाय, आता अजून बेअर नाही करू शकत. सोड मला. आर्यन वैतागला. मग खरं सांग. हे बघ, मला तुझे डोळे सांगतात की तू काहीतरी लपवतोयस. हिमांशू म्हणाला. इनफ यार, लेट होतोय मला आणि पेशन्स नाहीयेत का तुझ्यात? सांगतो नंतर, आता नाही, उशीर होतोय मला. आर्यनने त्याचे हात झटकले आणि तयार होऊ लागला. जेलने केस सेट केले, अंगावर महागडा परफ्यूम फवारला, अंगावर ब्लेझर चढवून एक नजर स्वतःला पाहून पायात आपले ब्रँडेड लेदर शूज चढवले. एकदम परफेक्ट असंच तर राहायला आवडतं त्याला, अगदी नेहमीच. डोळ्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर एक तेज घेऊनच तो बाहेर पडला. मागोमाग हिमांशूही. सॅम, मला सगळे इन्फॉर्मेशन मेल कर आणि प्रेझेंटेशन रेडी आहे. बाहेर आधीच सॅम त्याची फाईल लॅपटॉप घेऊन उभा होता. येस सर, एव्हरीथिंग इज रेडी. सॅम बरोबर बोलतच आर्यन पुढे चालू लागला. लिसन आर्यन, उद्या सेम प्लेस सेम टाइम वाट पाहतोय मी. तुझ्यासाठी इतकं केलं तरी तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. उद्या नाही आलास तर पुन्हा तोंड पाहणार नाही तुझं. हिमांशू मागे बडबडत आला. यार, इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. किंचित मान मागे वळवून चालता चालताच आर्यन म्हणाला. पण त्यामुळे समोरून आलेली इशिता त्याला दिसली नाही आणि तिला जाऊन तो धडकला. ओ शिट, इशिता आपल्याच धुंदीत चालली, त्यामुळे आता नक्कीच पडणार या विचाराने डोळे घट्ट मिटले. पण आर्यनने चपळाईने तिला पकडलं होतं. स्टुपिड, नीट चालता येत नाही. त्याचा रागीट आवाज कानावर पडला आणि तिने डोळे उघडले. सॉरी, हळूच पुटपुटली आणि नीट उभी राहिली. ते मला बोलायचं होतं. ती बोलत होती पण तो तर तिला इग्नोर करून कधीच निघून गेला होता. हिमांशू तिच्याकडे पाहत राहिला. शॉर्ट कुर्ती, पायजमा घातला होता.
केसांची पोनी बांधलेली, सिंपल पण सुंदर दिसत होती. घाईत येतो. नेहमीच असतात. तिने तोंड कसं तरी करत उत्तर दिलं. हिमांशू, लेट्स गो. तुझ्याकडे असेल फालतू वेळ, पण माझ्याकडे नाहीये. लवकर ये. आर्यनचा चिडका आवाज कानावर पडला आणि हिमांशू कसं बस हसला. आर्यनची नजर दोघांवर स्थिर होतीच, म्हणून तो घाईतच खाली पळाला. रावण कुमार, मला इथे का आणून ठेवलंय? मला बोलायचं तर भाव खातात. जाऊ दे, उद्याच मी रूमवर जाईन माझ्या. असंही उद्यापासून ऑफिस जॉईन करणार आहे, नाहीतर हा रावण कुमार वेड लावेल मला. ती त्यालाच भेटायला आली होती, पण तो चिडचिड करून निघून गेला. त्यामुळे आता पाय आपटत पुन्हा आपल्या रूम मध्ये गेली. जेवायची अजिबात इच्छा नव्हती. प्रवास आणि दगदग यामुळे कंटाळा आलेला. आत येऊन बेडवर अंग टाकलं तेव्हा झोप अनावर झाली आणि डोळे मिटून घेतले. आर्यन मात्र कामात व्यस्त होता. लागोपाठ 2 मीटिंग अटेंड केल्या. कालपासून रखडलेली कामं त्याने बरीच पूर्ण केली होती. जेवण सुद्धा बाहेरच केलेलं. सॅम, मेहता ग्रुपची फाईल सकाळी मला रेडी हवी आहे आणि आरके ग्रुपचं टेंडर मी स्वतः भरणार आहे. ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळायला हवं ऍट एनी कॉस्ट. लास्ट मीटिंग अटेंड करून हॉटेलमधून बाहेर पडला तरी तेच विचार चालू होते. आता थकवा जाणवत होता. लास्ट बटन लूज करत त्याने मागे सीटला डोकं टेकलं. बंद डोळ्यांच्या आड इशिताचा चेहरा झळकला आणि वैतागून डोळे उघडले. ती मगाशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. काय बोलायचं असेल तिला? ती घरात कम्फर्टेबल तर असेल ना? ओ गॉड, काय विचार करतोय मी? त्यालाही कळत नव्हतं की तू का तिचा इतका विचार करत होता. घरी निघाला तेव्हाच आरवीने कॉल केला. हाय बेबी. तिचा उत्साही आवाज ऐकून त्याने हलकं स्माइल केलं. हाय, हाव आर यू? नॉट गुड. तू नाहीस तर अजिबात मन लागत नाहीये. तिचं बोलणं ऐकलं आणि आर्यनने नजर खिडकीतून बाहेर टाकली. आर्यन, तू कुठे होतास? काही प्रॉब्लेम आहे का? त्याचा चेहरा पाहून तिने काळजीने विचारलं. बिझी होतो. काही खास नाही, कामच चालली आहेत. त्याने विषय बदलला हे तिला कळलंही, म्हणून मग वेगळ्याच विषयावर ती बोलत होती. आय लव्ह यू आर्यन. लव्ह यू टू. एक कॉल येतोय, बाय. खरं तर कोणाचाही कॉल नव्हता, तरी आता त्याला एकांत हवा होता, म्हणून बोलणं आटपत घेतलं त्याने. मग घर येईपर्यंत तो आपल्याच विचारात हरवला होता. घरी आला तेव्हा नेहमी सारखी शांतता होती. जेवून आला होता म्हणून तो सरळ आपल्या रूम कडे निघाला, पण आता नजर इशिताच्या रूमवर गेली. पावलं जागीच खिळली. काहीतरी विचार करून आर्यन तिच्या रूम कडे निघाला. दार लॉक करायचं विसरली होती, म्हणून तो सहज आत आला होता. बेडवर पाय पोटाशी घेऊन आरामात झोपली होती. त्याने तिला पाहून एक उसासा सोडला. खरं तर त्याची इच्छा नव्हती तिला इतक्या गाढ झोपेतून उठवायची, पण बोलावं तर लागणारच होतं. तो तिच्या चेहऱ्याच्या जवळ झुकला आणि हळूच आवाज दिला. हॅलो इशिता. इशिता, हॅलो. त्याने आवाज दिला आणि तिने डोळे उघडले. समोर अगदी चेहऱ्याच्या जवळ त्याचा चेहरा बघून ती घाबरली आणि ओरडतच उठून उभी राहिली. इट्स मी. मूर्खासारखी ओरडतेस कशाला? त्याने घाईतच तिच्या तोंडावर हात ठेवला आणि एका हाताने तिला पकडलं. तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढलेली. त्याला अचानक इतक्या जवळ बघून चांगलीच घाबरली होती ती. तिने चुळबुळ करत हात काढायला सांगितला. ओरडू नकोस. तो तिला जणू वॉर्न करत होता. तिने डोळ्यांची उघडझाप करतच होकार दिला. तसा त्याने आपला हात काढला. आता इथे काय करताय? एका मुलीच्या रूम मध्ये असं चोरून यायला काही वाटत नाही का? तिने रागात पटकन उठून उभं राहत विचारलं. हॅलो, माझं घर आहे हे. कुठेही जायला मला कोणाची परमिशनची गरज नाहीये आणि हौस नाहीये मला तुझा चेहरा पाहण्याची. त्यामुळे उगाच स्वतःला स्पेशल समजण्याची गरज नाही. दोघे रागातच एकमेकांना बोलत होते तेव्हाच दारावर नॉक झालं आणि तो आवाज ऐकून दोघांनी गोंधळून एकमेकांना पाहिलं. ओ गॉड, आता कोण आलं? आणि आपल्या सोबत पाहिलं तर? तुम्ही नेहमीच मला प्रॉब्लेम मध्ये का टाकता हो? इशिताने चिडून त्याच्याकडे पाहत विचारलं. पण सध्या तोही तितकाच गोंधळला होता. कोण आलं असणार त्या खोलीत? दोघांना सोबत पाहून घरात कोणतं नवीन वादळ येईल